नमस्कार, चंदगड लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 40 वर्षापूर्वी निट्टूर गावामध्ये लेझिमची सुरुवात झाली होती। प्रत्येक सणासुदीला तसेच अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये ही लेझिम त्यावेळी कार्यरत होती। लेझिममध्ये होणारे कसरतीचे प्रयोग पाहून तालुक्यातील लोक अचंबित व्हायचे। त्यावेळी करमणुकीची कोणतीही साधन नसल्यामुळे या पारंपरिक लेझिमला अफाट गर्दी होत होती। कालांतराने करमणुकीची वेगवेगळी साधनं उपलब्ध होत गेली। त्यामध्ये टीव्ही, मोबाईल, इंटरनेटच्या अशा जाळ्यात जनता अडकून गेली आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या नवीन वाढलेली कामं यातून लेझिम पथक लोप पावत चालले। संस्काराचे बीज आता नावापुरतेच राहिले आहे। सध्याची मुलं टीव्ही आणि मोबाईलच्या प्रेमात अडकून राहिलेली आहेत। शाळा, कॉलेज आणि अभ्यास या सर्व गोष्टी यामध्ये सातत्य राहिले नाही। याचा विचार करत निट्टूर गावातील काही सुज्ञ व्यक्तीने लेझिम पथकाची सुरुवात केली। या कलियुगात इंटरनेटच्या जाळ्यातून एक तास बाहेर पडत लेझिमसाठी योगदानाने आपला शारीरिक व्यायाम करत मुलांचे अभ्यास मन रमेल याचा विचार करून एक पाऊल पुढे उचलला। निट्टूर गावचे विद्यमान सरपंच गुलाब पाटील व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून श्री लक्ष्मण लेझिम पथकाला नवीन लेझिम सेट उपलब्ध करून दिला। सध्या रोज सायंकाळी 7 ते 8 पर्यंत लहान मुलांचा सराव होत आहे। जुन्या लेझिम पथकातील हलगीवादक मारुती पाटील, बाबू पाटील यांनी पुढाकार घेत त्यांचे सहकारी सवयी म्हणून मार्गदर्शन करत आहेत। यामध्ये वेल उडान, डबल डाऊन, बाण आणि पैलवान असे अनेक खेळ ते मुलांना शिकवत आहेत। या लेझिमच्या पथकातून गावातील सर्व कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडले जातात। सर्व धर्म संभाव या संकल्पनेतून गावातील सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये समाविष्ट असून एक नवीन उपक्रम हा नावारूपाला येत आहे। या लेझिम पथकाच्या मध्ये 1ली ते 9वी पर्यंतच्या 25 मुली सहभागी आहेत। मुख्य हलगीवादक मारुती पाटील, संस्कार पाटील, तसेच ढोलवादक समर्थ पाटील, विघ्नेश नाईक तर काही सांजवादक सहकार्यामध्ये असून एक वेगळं लेझिमचं ही पारंपरिक वाद्य चंदगड तालुक्याच्या चर्चेत आहे।